त्यावेळी. अजिंक्य, मोठा विजय या पोटनिवडणुकीत तुम्हाला मिळाला आहे. जवळपास 221 मतं तुम्हाला मिळालेली. 205 हा आकडा तुम्ही घेतलेला आहे. जशी तुमची सेक्रेटरी पदाची मतं होती तशीच विक्रमी मतं मिळाली. काय सांगाल? हे ॲक्च्युली आमचा मैदान क्लब क्रिकेटर्स असतील, ऑफिस, स्कूल, कॉलेज आणि आमचे जे क्लब मेंबर्स आहेत, क्लब सेक्रेटरी, हा त्यांचा विजय आहे. महिला पुरुष सगळे क्रिकेटर्स आम्हाला सपोर्टला होते आणि ॲक्च्युली ही दुःखाची निवडणूक होती. हा जो विजय ॲक्च्युली अमोल काळेंचा विजय आहे. त्यांची लिगसी कंटिन्यू करण्यासाठी आज आम्ही ही निवडणूक लढलो होतो आणि त्याला सक्सेस मिळाला. माननीय पवारसाहेब असतील आणि बाकी सर्वच पक्षातले राजकीय नेते जे आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यांचं पण मी खास करून धन्यवाद करेन आणि असंच क्रिकेटसाठी काम सुरू ठेवीन. आणि बाकी आमचे सगळे तुम्ही मेंबर्स आहेत ते आज इकडे उपस्थित आहेत, त्यांचं पण खास करून अभिनंदन, कारण त्यांनी माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवला. जवळपास गेली 1.5 वर्ष तुम्ही सेक्रेटरी होतात MCAचे, आता अध्यक्ष झालेला आहात. काय तुमची पुढची टार्गेट्स आहेत? तुम्हाला काय मुंबई क्रिकेटसाठी करायचं आहे? मुंबई क्रिकेट रिलेटेड जेवढ्या गोष्टी करता येतील, जेवढे मायक्रो लेवलला प्लॅनिंग असेल ते मोठ्यातली मोठी गोष्ट. आणि आमच्यासाठी रणजी ट्रॉफी आणि इंडियाला प्लेयर्स प्रोव्हाइड करणे हे आमचं मेन उद्दिष्ट आहे आणि मैदान क्रिकेट हे आमचा बेस आहे. त्याच्यासाठी आम्ही काम करत राहू. आव्हाड साहेब, आपण पण पूर्ण महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हा अजिंक्य नाईक हे आता विजयी झालेले आहेत आणि आगामी